हालेलुया 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 हालेलुया. मिसाचे हेतू मतेस आगोस्तीन करवाल यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, देवाचे आभार मानस देणार डॉमिनिका डायस आणि पप्पाच्या 100व्या वाढदिवसानिमित्त परमेश्वराच्या माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार कुटुंबीय. या सर्व हेतूसाठी आपण या मिसाप्रेमध्ये प्रार्थना करूया. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. माझ्या प्रिय बंधू, या मिसामध्ये आपण चांगल्या प्रकारे सहभागी होण्यासाठी थोडा वेळ शांत राहून आपल्या पापांची आपण आठवण करूया, आपलं अंतःकरण शुद्ध करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगेने मी फार पापे केले आहेत. हा माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तुझ्या प्रजाजनाच्या मार्गदर्शका व संरक्षका, तुझ्या नावाचा आम्ही न चुकता सन्मान करावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. तुझ्या प्रीतीच्या छत्राखाली आम्हाला कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जीवन राहणं व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पहिले वाचन राजाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. असिरिया राजाने सर्व देशावर स्वारी केली आणि शोम्रोन येथे जाऊन तो 3 वर्ष वेढा घालून राहिला. होशेच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षी असिरियाच्या राजाने शोम्रोन सर केले.
त्याने इस्रायल लोकास अशूर देशी नेऊन हलय, हाबोर, गोजान नदी तीरी आणि मेधाच्या नगरात ठेवले. कारण इस्रायलाचा देव परमेश्वर यांनी त्यांना इजिप्त देशाचा राजा फारो ह्याच्या हातातून सोडून इजिप्त देशातून बाहेर आणले होते. तरी त्याच्या विरुद्ध त्यांनी पाप केले आणि अन्य देवाची पूजा केली व ज्या राष्ट्रांना परमेश्वराने इस्रायल लोकांपुढून घालवले होते त्यांचे नियम आणि इस्रायलाच्या राजांनी आचरणात आणलेले नियम यांचे त्यांनी अवलंबन केले होते. तरी परमेश्वराने सर्व संदिष्टे आणि द्रष्टे यांच्याद्वारे इस्रायल आणि यहुदा यास बजावून सांगितले होते की तुम्ही आपले वाम मार्ग सोडून द्या आणि तुमच्या पूर्वजांना मी जे नियमशास्त्र पाळण्यास फरमाविले होते आणि जे नियमशास्त्र माझे सेवक संदेष्टे यांच्या मार्फत मी तुम्हाकडे पाठवले होते त्यास अनुसरून माझ्या आज्ञा आणि नियम पाळा. इतके असूनही ते ऐकेनात. तर त्यांच्या पूर्वजांनी आपला देव परमेश्वर ह्याच्यावर विश्वास न ठेवता मान ताट केली. त्यांनी परमेश्वराचे नियम, त्यांच्या वाडवडिलाशी केलेले त्याचा करार आणि त्यास पडवलेले त्याचे निर्बंध यांनी त्यांनी अवेर केला. त्यामुळे परमेश्वर इस्रायलावर अति कोपमामय झाला. त्याने त्यांना आपल्या दृष्टीआड केले. यहुदांचा वंश खेरीज करून तेथे कोणीही उरला नाही. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. प्रभो आमुचे ऐकून घे, प्रभो आमुचे ऐकून घे. हे देवा, तू माझा त्याग केला आहेस, आमची दानादान तू केली आहेस, तू कोपायमान झाला आहेस, तू आम्हाला पूर्वस्थितीवर आण. प्रभो आमुचे ऐकून घे, प्रभो आमुचे ऐकून घे. तू भूमी कंपित केली आहेस, ती विदारली आहेस, तिची भागदंडे भरून काढ, कारण भूमी डळमळीत आहे. तू आपल्या लोकांना कठीण प्रसंग दाखवला आहेस. तू आम्हाला जणू काही झोकाड्या लावणारा द्राक्षरस पाजला आहेस. प्रभो आमुचे, प्रभो आमुचे ऐकून घे. हे देवा, तू आमचा त्याग केला ना. हे देवा, तू आमच्या सैन्याबरोबर चालत नाहीस ना. शत्रूपासून तू आमची सुटका कर, कारण मनुष्याचे सहाय्य सर्व व्यर्थ आहे. प्रभो आमुचे ऐकून घे, प्रभो आमुचे ऐकून घे. आणि Alleluia, 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 Alleluia. प्रभू म्हणतो Alleluia. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्याकडून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. Alleluia, 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 Alleluia. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मत्तेने ख्रिस्त वर्तमानातून घेतलेले आजचे वाचन.
असो. येशू आपल्या शिष्यावर म्हणाला, तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारचे तुमचे दोष काढण्यात येतील, आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असं तू आपल्या भावाला कसं म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यातले तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आज आपण 3 संतांचा सण साजरा करतो. पॉलिनेश बिशप आणि कन्फेसर, जॉन फिशर हे देखील कार्डिनल होते, आणि थॉमस मोर जे रक्तसाक्षी होते. आम्ही सेमनेमध्ये असताना थॉमस मोर याच्या जीवनावर बेकेट नावाचं नाटक फादर जोएलनी त्याचं भाषांतर केलं होतं, आणि सगळ्या ब्रदरांनी हे नाटक बसवलेलं होतं, मराठी नाटक. आणि ह्या नाटकामध्ये जे संपूर्ण चरित्र थॉमस मोरचं ते दाखवण्यात आलेलं होतं. थॉमस मोर हे चान्सलर म्हणून काम करत होते, आणि राजा हेनरी 8वा त्याचे चांगले मित्र होते. हेनरी राजाला मूलबाळ नव्हतं, आणि म्हणून त्याने ठरवलं की पहिल्या बायकोला सोडचिठी द्यायची, तिचं लग्न ॲनल करायचं. आणि त्यासाठी त्याला वाटलं हा माझा मित्र आहे, मला मदत करेल, आणि म्हणून त्याने पोपसाहेबाकडे विनंती अर्ज पाठवला. परंतु त्याचा अर्ज नाकारण्यात आला. तेव्हा राजा हेनरी फार चवताळला, रागावला, आणि त्याने स्वतः त्याच्या पार्लमेंटमध्ये एक ठराव पास केला आणि स्वतःचं चर्च प्रस्थापित केलं, आणि तो त्या राजाचा प्रमुख झाला. ज्या वेळेला हेनरी राजाने असं केलं, त्याचबरोबर त्याचा मित्र थॉमस मोर याने त्याच्या चान्सलर पदाचा राजीनामा दिला, कारण त्याला ते पटलं नाही. त्याने पोप साहेबांची आज्ञा प्रमाण मानली. त्याला ते पटलं नाही, त्याच्या अंतर्मनाला पटलं नाही की राजा हेनरी जे करत आहे ते चुकीचं आहे. आणि त्यानंतर या दोघांमध्ये एक प्रकारचं युद्ध सुरू झालं. राजाने थॉमस मोरला तुरुंगामध्ये टाकलं, आणि राजा हेनरीला वाटलं होतं की थॉमस मोर त्याची बाजू घेईल, त्याला सपोर्ट करेल. परंतु थॉमस मोरने ते नाकारलं, आणि त्याने ख्रिस्ताची आज्ञा प्रमाण मानली, आणि स्वतः यासाठी आपल्या स्वतःचं शरीर, स्वतःचं जीवन त्याने अर्पण केलं. कारण हे सगळं करण्यासाठी राजा हेनरीला थॉमसला मारावं लागलं, त्याला मार्टर करावं लागलं, तो रक्तसाक्षी झाला. आज आपण संत थॉमस मोर याचा सण साजरा करतो. आणि एक गोष्ट आपल्याला ह्या संताकडून आपल्याला शिकता येईल की जीवनामध्ये कोणाची आज्ञा पाळायची? परमेश्वराची आज्ञा पाळायची. परमेश्वर सांगतो तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर माझ्या आज्ञा पाळा. आज आपण विचार करूया, परमेश्वरासमोर कोणच नाही. मी कोणाला खुश करायचं? देवाला खुश करायचं. परमेश्वर एका बाजूला आणि दुसरे सगळं पैसा, संपत्ती, मित्र, कुटुंब एका बाजूला. आज आपण थोडा वेळ शांत राहून या गोष्टीवर विचार करूया.
आज बायबलमध्ये आपल्याला पुष्कळ सांगितलेलं आहे की कोणाची दोष काढू नका, कोणाचा न्याय करू नका. तुम्हाला कोणी अपॉइंट केलेलं आहे, कोणाला नेमणूक केलेलं आहे? देवाचं ऐकायचं, परमेश्वराचं ऐकायचं. आपण हेतूसाठी प्रार्थना करूया. अनेक वेळा आपल्या जीवनात देखील अशा प्रकारचे कठोर निर्णय घ्यावे लागतात. जर आपण देवाच्या बाजूने राहिलो, जर आपण सत्यामध्ये राहिलो, तर आपल्याला भिण्याचं कारण नाही. परमेश्वर सदैव आपल्या बाजूला आहे, जसा तो थॉमस मोरच्या बाजूला होता. प्रभू तुझाच मला तू स्वीकारून घ्यावे. प्रभू तुझाच मला तू स्वीकारून घ्यावे. तन मन धन हे वाहतो, तन मन वाहतो, जीवित मज सारे स्वीकारून घ्यावे. प्रभू तुझाच मला तू स्वीकारून घ्यावे. बंधुभगिनी, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार व्हावा, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गाऊन त्याच्या व आमच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या भेटीचा स्वीकार कर. या स्तुतिमय बलिदानाद्वारे आमचे मन व शरीर पवित्र कर व तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव उत्सुक ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे योग्य विरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. ही योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अढळ अशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाची परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. जय जयकार करावं प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करावं प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करावं प्रभूचा, जय जयकार करा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवो.
स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो करूया श्रद्धेचा उच्चार, ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या आम्ही तुझे जीवन दे भाकर व हा तारंद एक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमचे तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू आणि भगिनीची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. प्रभू, आम्हावर दया कर. देवमाता धन्य कुमारी पवित्र मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह संत पौलोनिस, संत जॉन फिशर, संत थॉमस मोर यांच्याबरोबर प्रभू आम्हाला सुद्धा तुझ्या शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ए सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. या आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुने तुझे व्यसून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आता आपण एकमेकांशी शांतीवंदन करूया. जग पाप हारता परमेश्वर
परमेश पोकरा सोडी दया धारा आम्हावरी प्रभुवरा जग पाप हारका परमेश पोकरा सोडी दया धारा आम्हावरी प्रभुवरा जग पाप हारका परमेश पोकरा शांती वर्षाव करा आम्हावरी प्रभुवरा प्रभुवरा. जगाची पापे दूर करणारे देवाची कोकरू पहा. याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तू माझ्या आत्म्यास याव्यास इतकी मी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरी होईल. जेती प्रेम दया शांती तेथे देवाची वसती. जेती प्रेम दया शांती तेथे देवाची वसती. ख्रिस्ताच्या प्रेमात जाहलो एक कळप आम्ही जगती. तेथे देवाची वसती. हर्ष करा हो प्रभूचे होते आम्हावर उपकार किती. तेथे देवाची वसती. जेथे प्रेम दया शांती तेथे देवाची वसती. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या कृपेचे आम्हामध्ये नूतनीकरण करण्यासाठी तू आपल्या पुत्राचे रक्त व शरीर आम्हाला देतोस. आम्हाला आमच्या तारणाबद्दल निश्चित कर व या बलिदानामध्ये उपस्थित असलेले शाश्वत जीवन शेवटी आम्हाला दान कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधुगिनो, शनिवारी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा व्हॉट्सअप पाहतो त्यामध्ये सबस्क्रिप्शन म्हणून जे आहे तेथे आपण बटन प्रेस करायचं आहे. म्हणजे आपल्या होली फॅमिली चर्चसाठी यूट्यूबचं चॅनल आपल्याला मिळेल आणि त्या चॅनलवर आपण आपले सगळे मिसा कार्यक्रम आपण देऊ शकतो. तर कृपया ह्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे आपल्याला 1000 जर मिळाले तर आपलं स्वतःचं चॅनल होऊ शकतं. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हावर सदा राहो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. चर्च प्रकल्पासाठी प्रार्थना. हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, हे नाझरेतच्या पवित्र कुटुंबा, आम्ही हाती घेतलेल्या चर्च प्रकल्पात येणाऱ्या अडचणी तू दूर कर. विशेषतः बांधकामासाठी लागणारी आर्थिक सहाय्य, मनुष्यबळ तुझ्या कृपेने वेळोवेळी उपलब्ध व्हावे. श्रद्धेने व उदार हस्ते मदत करणाऱ्या सर्व भाविकांना आशीर्वादित कर व आमच्या धर्मग्रामाची अनेक वर्षापासूनची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आम्ही तुझ्याकडे कळकळीची प्रार्थना करतो.
तुझ्या शब्दाच्या सामर्थ्याचा आम्हाला अनुभव येऊ दे. आम्ही हाती घेतलेला हा प्रकल्प तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही एक दिलाने व एक मनाने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. नमो मारिया कृपा पूर्ण तू अमला नारी प्रभूचे सुंदर दार. पावन मरिये देव माता तू आमास्तव विनव आता आणि मृत्यू समयी. पवित्र कुटुंब आमचा आश्रय आम्हासाठी विनंती कर. येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा. येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा. तो सांभाळ करणारा येशू सांभाळ करणारा. तो सांभाळ करणारा येशू सांभाळ करणारा. येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा. येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा. शांती दाता तुम्हीच हो, मुक्ती दाता तुम्हीच हो. शांती दाता तुम्हीच हो, मुक्ती दाता तुम्हीच हो. येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा. येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा. तो सांभाळ करणारा येशू सांभाळ करणारा. तो सांभाळ करणारा येशू सांभाळ करणारा. येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा. येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा. जीवन सुखमय करणारा जीवन सुखमय करणारा.